भोकर मतदारसंघात आपण बघत स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब, तुम्ही असाल, अमिताभ बच्चन असाल, आता श्रीजा चव्हाण जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात अधिकृतपणे उतरल्यात। वडील म्हणून काय भावना आहेत? नाही, वडील म्हणून स्वाभाविक आहे की वडिलांपेक्षा मुलगी ही एक पाऊल पुढे असली पाहिजे। आपण महिला सक्षमीकरणाचं धोरण स्वीकारलेलं आहे, महिलांना आरक्षण देऊ केलं आहे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये। तर मला वाटतं की माझी मुलगी ही नुसती माझी मुलगी म्हणूनच नव्हे, तर एक सुशिक्षित महिला या नात्याने ती हुशार आहे, जाणकार आहे, लोकांच्या प्रश्नांची जाण तिला आहे, आत्मविश्वास आहे आणि मला खात्री आहे की ती चांगला परफॉर्मन्स देऊ शकेल। 2 दिवसापूर्वी शरद पवार नांदेडच्या दौऱ्यावर आले होते, त्यांनी तुमच्यावर टीका केली, ते मला थेट संधी साधू असं म्हणले। शरद पवार फार मोठे ग्रस्त आहेत, राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये एक उंच व्यक्तिमत्व आहे। माझ्यासारख्या छोट्याशा माणसाची दखल त्यांनी घ्यावी इतका मी काय मोठा नाही आहे। मला सुद्धा संधी साधू म्हणण्यापेक्षा लोकांना काय वाटतं त्यांच्याबद्दल हे लोक सांगतील। काँग्रेसचा कोणीही नेता आला नांदेडमध्ये तर केंद्रस्थानी तुम्ही असताना पाहायला मिळतो, थेट अशोकराव चव्हाणांना संपवा अशा भाषाही वापरताना आपल्याला पाहायला मिळतात। कसं बघता या गोष्टीकडे? अशोक चव्हाण आपल्या कर्तृत्वाने कार्याने अस्तित्वात आहे आणि माझं अस्तित्व जनता आहे माझ्या मागे, कोणी मिटू शकत नाही। माहिती अशी मिळते की तेलंगणाचे मुख्यमंत्री भोकर मतदारसंघात 2 दिवस मुक्कामी आहेत। हे तेलंगणाचे मुख्यमंत्री येऊ द्या किंवा अमेरिकेमधून बिल क्लिंटन अगोदरचे पूर्व राष्ट्राध्यक्ष असो किंवा आत्ताचे राष्ट्राध्यक्ष हो, कोणी येऊ द्या, ही जनता ही आमच्या बरोबर आहे। सर, आज राहुल गांधींची नांदेडमध्ये सभा पार पडते, कसं बघता? ठीक आहे, सर्व पक्षाचे हित राहतात, आमचे मुख्यमंत्री उद्या आहेत तिथे। निश्चितच आपण जर बघितलं तर हे होते भाजपाचे नेते खासदार अशोक चव्हाण, ज्यांनी आपल्याशी संवाद साधला। तर माझ्या मागे जनता आणि माझं अस्तित्व कोणीही मिटवू शकत नाही, अशोक चव्हाण यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। माझ्या मागे जनता असल्यामुळेच माझं अस्तित्व कोणीही मिटवू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी TV9 मराठीला दिलेली आहे।